राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, राज्यामध्ये 2 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होणार आहे। प्रामुख्याने आज 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपयांचा विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 7वा हप्ता विस्तांतर होणार नाही। सोबतच 6व्या हप्त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। तर बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, परंतु त्याच्यामधील फक्त 2 कोटी माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जमा झालेला आहे। उर्वरित ज्या 46,00,000 बहिणी आहेत त्यांना अजून डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा जमा झालेला नाही। तर त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी शासनाने अपडेट दिलेली आहे। तर बघा, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 6वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच जानेवारी महिन्याच्या हप्त्याविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बघा, आज फक्त राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपयांचा विस्तांतर होणार आहे। सोबतच तुम्हाला गॅस कनेक्शनचे सुद्धा लाभ आलेला आहे। सोबतच संक्रांतीनिमित्त मोठं गिफ्ट सुद्धा शासनाने घोषित केलेलं आहे। ऑफिशियल पद्धतीने ते गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच घराविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु ज्यांना 6वा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला, इन पेंडिंग आहे का रिजेक्टेड झालेला आहे, या गोष्टींची सुद्धा कशा पद्धतीने चौकशी करता येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। जरी तुमचा रिजेक्टेड झालेला असेल तरी पण तुम्हाला एक नंबर देणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचे जे मॅनेजर आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर बहिणींची मते सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत। परंतु ज्यांना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, परंतु डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा काहीच माता भगिनींना मिळालेला आहे। उर्वरित ज्या 46,00,000 बहिणी आहेत त्यांनी काय करायचं आहे, लाडक्या बहिणीचे जे मॅनेजर आहेत तर त्या मॅनेजरांशी सोबत आपण चर्चा करणार आहोत। परंतु तुम्हाला काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा ज्यांना 6वा हप्ता मिळाला नसेल त्यांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 6वा हप्ता 1500 रुपयांचा दिला जाणार आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सुद्धा तुम्हाला विस्तांतर होणार आहे आणि गॅस कनेक्शनचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, अगोदर गॅस कनेक्शनसाठी काही अटी शर्ती होत्या, परंतु यामध्ये आता काही अटी नाहीत। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींना थेट 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे जमा केले जाणार आहेत। परंतु राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सर्व बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारकडून आलेला आहे। बघा, तरतूद करण्यात आलेली होती। नागपूरला जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येकी महिन्याला तब्बल 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 7वा हप्ता आहे, तर या 7व्या हप्त्यासाठी 1400 कोटी इतका निधी आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला अजून पैसे आले नसतील, 6वा हप्ता आलेला नसेल किंवा 7वा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कमेंटद्वारे कळवायचं आहे की कोणता जिल्हा आहे, तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पैसे आले नाहीत। परंतु आज प्रामुख्याने 25 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे। आता हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु तुम्हाला अजून 3 लाभ सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला
अगदी झटपट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, असा उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री होणे नाही। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे खरे जनक म्हणले, खरे मुख्यमंत्री म्हणले तर एकनाथ शिंदे साहेब होते। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये सर्व कारभार दिलेला आहे। सोबतच आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे, त्या सुद्धा अगदी स्पष्टच बोलून गेलेल्या आहेत। आदिती तटकरे मॅडम काय म्हणले आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, परंतु व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका, एक एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येऊ शकत नाही। या गोष्टी लवकरात लवकर करा। राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7वा हप्ता एकाच दिवशी विस्तार होत आहे। तर बघा, प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना थेट गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, याच्यामध्ये अगोदर भरपूर पात्रता होती, भरपूर अटी शर्ती होत्या, परंतु आता राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना थेट गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार केले जातील। जरी तुमच्या नावावरती गॅस कनेक्शन नसेल तरी पण पैसे विस्तार केले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही गॅस कनेक्शन सुद्धा स्वतःच्या नावाने करू शकता। राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी सकाळ सकाळ आलेली सर्वात मोठी अपडेट आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, मी भरलेला हा फॉर्म आहे, मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं। त्या ताईंच्या नावाने गॅस कनेक्शन नव्हतं, त्यांच्या मिस्टरांच्या नावाने गॅस कनेक्शन होतं, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इतकी रक्कम थेट जमा झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 2,500 तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। 2025 यांचं खातं बँक ऑफ इंडियाचं आहे, तुमचं सुद्धा खातं बँक ऑफ इंडिया, SBI, पोस्ट बँक या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे, कारण या बँके सेफ्टी आहेत। जरी बँक बंद पडली किंवा पळून गेली किंवा अडचणीत आली तरी पण तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेकडून सरासरी 5 लाख रुपये इतके अनुदान दिले जात असते। त्यामुळे कधी पण खातं खोलताना गव्हर्नमेंट बँकेमध्येच खातं खोलणं गरजेचं आहे। तर बघा, तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे थेट दिले जाणार आहेत, परंतु फक्त 25 जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे विस्तार केले जाणार आहेत। बघा, नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2,54,00,000 झालेली आहे। बघा, डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पात्र ठरलेल्या सर्व महिलांची संख्या तब्बल 2,46,00,000 इतकी होती, परंतु आता याच्यामध्ये 8 लाख बहिणी वाढलेले आहेत। त्या बहिणींना सुद्धा अगोदर लाभ दिला जाणार आहे, परंतु त्यांच्या अगोदर सुद्धा ज्या माता भगिनींना अजून पैसे आलेले नव्हते त्यांचे फॉर्म भरपूर दिवसांपासून पात्र ठरलेले आहेत, अगोदर त्यांना पैसे दिले जातील। उर्वरित ज्या 8 लाख माता भगिनी आहेत त्यांना 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात येतील। त्यामुळे आता जानेवारीमध्ये ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले असतील त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, बहिणींना स्कूटर मिळणार आहे, बहिणींना मोबाईल मिळणार आहे, बहिणींना वॉशिंग मिळणार आहे। अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात, यूट्यूब असू द्या, फेसबुक असू द्या किंवा इतर सोशल मीडियावरती या गोष्टी सांगितल्या जात आहेत, तर या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही, तुम्हाला काहीही या ठिकाणी मिळणार नाही। अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार सुद्धा कोणत्याही योजना चालवत नाही। त्यामुळे स्कूटर मिळेल, बहिणींना मोबाईल मिळेल, बहिणींना वॉशिंग मिळेल, अशा गोष्टींपासून दूर राहणे केव्हाही चांगलं आहे। परंतु खरोखर महाराष्ट्र राज्य फक्त या योजना प्राथमिक स्वरूपामध्ये चालवत असतं। या योजनांचे तुम्ही 100% अर्ज केले पाहिजे। तुम्हाला सुद्धा अर्ज केल्यानंतर 100% लाभ मिळणारच आहे। तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कुठे करायचा आहे ते सुद्धा सांगतो। आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, 7वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे, त्यामुळे 25 जिल्हे सुद्धा लगेच बघणार आहोत। बघा, या गोष्टींव्यतिरिक्त तुम्हाला सरकारकडून 3 लाभ 3 योजना प्राथमिक स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत। आता याचे अर्ज कसे करायचे, कुठे करायचे आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, पहिली जो लाभ आहे, पहिली जी योजना आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना घरे नाहीत किंवा त्यांची घरे पत्र्याची आहेत किंवा त्यांची घरे कच्ची घरे आहेत किंवा भरपूर वर्षांपासून घर बांधलेलं तशाच पद्धतीने आहे, अशा बहिणींसाठी शासनाकडून गावाकडील भागांमध्ये 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। बघा, तुमच्या मनामध्ये
प्रश्न पडलेला असेल की आम्हाला अगोदरपासून घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु तुम्हाला अजून एकदा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, कारण महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहे. त्यातील 13 लाख घरे लाडक्या बहिणींना थेट दिले जाणार आहे. त्यामुळे या गोष्टींचे सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. ज्यांना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांना 4 कागदपत्रे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते जर कागदपत्रे असतील तर तुम्हाला 100% लाभ दिला जाणार आहे. सोबतच दुसरा लाभ सुद्धा तेवढाच मोलाचा आणि तेवढ्याच तोलाचा आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं. आपली अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अपडेट असतात. बघा, दुसरा जो लाभ आहे तो म्हणजे ज्या बहिणींचे फॉर्म ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर पात्र ठरले असतील, सरासरी लाडकी बहीण योजनेचा लाभ 5 महिन्यांपासून तुम्ही घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम 15,000 रुपये जमा केली जाणार आहे. परंतु ही 15,000 रुपये रक्कम थेट जमा केली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही अटी शर्ती आहेत. त्यानंतरच तुम्हाला 15,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी भरपूर योजना काढत आहे आणि या भरपूर योजनांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा सक्षम बनवत आहे. त्यामुळे 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या सुद्धा खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. परंतु त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजून 2 मिनिटं पहा. 2 मिनिटांमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहे, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, तिसरा जो लाभ आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, सर्व बहिणींना 5 जानेवारीपासून मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. जर तुम्हाला मोफत पिठाची गिरण, शिलाई मशीन, शेळीपालन योजना, ज्या गव्हर्नमेंटच्या मान्यता असलेल्या अशा ज्या योजना आहेत त्या योजनांचे अर्ज करायचे असतील तर मला लगेच कमेंट करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अगदी मुद्देसूद माहिती आणि कमी वेळामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो तुम्हाला जास्त ठिकाणी फिरायची सुद्धा गरज भासणार नाही. कारण माझ्या 25 वर्षाच्या अनुभवानुसार तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. तब्बल 25 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे मला गव्हर्नमेंटच्या सर्व योजना असतील किंवा इतर काही लाभ असतील ते कशा पद्धतीने मिळवायचे आहे त्या ठिकाणची सर्व माहिती आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत सुद्धा 100% होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणते अर्ज करायचे आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचे आहेत ते सुद्धा सांगणार आहे. मला कमेंटमध्ये सांगा की दादा मला या योजनेचे अर्ज करायचे आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता प्रामुख्याने 25 जिल्ह्यांमध्ये विस्तारित होत आहे. परंतु हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, राज्यामध्ये भरपूर दिवसांपासून बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की 1 जानेवारी झाली, 2 जानेवारी आली तर पैसे कधी येणार. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टींना थोडासा टाइम लागतो, परंतु तुम्हाला डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता आला. तर बघा, डिसेंबर मध्ये लवकर पैसे आले नव्हते. बहिणींचा सुद्धा महायुती सरकारवरचा विश्वास उडत चाललेला होता, परंतु शासनाने डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 24 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तार करायला सुरुवात केली. त्यानंतर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली होती, परंतु लाडक्या बहिणीसाठी अजून थोडी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. आता ही तारीख का वाढवून देण्यात आलेली आहे? कारण राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणी आहेत. त्या बहिणींना सुद्धा या योजनेची गरज आहे. त्यांना सुद्धा याचा लाभ 100% मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून याची तारीख सुद्धा वाढवून दिलेली आहे. बघा, राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार होत आहे. राज्यातील सर्व माता भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, 2-3 दिवस झालेला आहे, नवीन वर्ष सुरू होईल, परंतु काय माता भगिनी असतात की आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असतात किंवा त्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसतं. फक्त व्हिडिओ पाहणे आणि व्हिडिओ सोडून देणे. ताईंनो, असं करू नका. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. अत्यंत खरोखर माहिती असते, त्यामध्ये कोणतेही दुमत नसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहता व्हिडिओला सुद्धा लगेच लाईक करून ठेवा. बघा, मी तुम्हाला आता 25 जिल्हे सांगतो, परंतु याच्या व्यतिरिक्त जे अजून 11 जिल्हे राहिलेले आहेत त्या 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा कधी पैसे विस्तार होणार आहे ते सुद्धा तुम्हाला प्रूफ सहित सांगणार आहे. बघा, असंच तुम्हाला सांगणार नाही, एक प्रूफ देऊन सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा, प्रामुख्याने राज्यामधील 25 जिल्हे आलेले आहेत, तर या 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार केले जाणार आहेत. तर बघा, सर्वात प्रथम जो जिल्हा येणार आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा. बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये काही माता भगिनींचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना मागील पैसे आलेले नव्हते. त्यांना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही. त्यांचा फॉर्म जुलै महिन्यापासून पात्र
ठरलेला आहे। तर भंडारा जिल्हा सोबतच गोंदिया जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे आणि वर्धा आहे। अशा पद्धतीने तब्बल या 6 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि 6वा हप्ता दोन्हीपणे एकत्रपणे येत आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हा हप्ता 100% विस्तांतर होणार आहे। गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तब्बल 7 जिल्हे बघितले, सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे। अशा पद्धतीने या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या गोष्टींमधून कोणताही लाभ मिळणार नाही। आता आपण 11 जिल्हे बघितलेले आहेत, परंतु उर्वरित जेवढे पण जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे। अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे 100% विस्तांतर केले जाणार आहे। सरासरी हे 11 जिल्हे आणि हे 5 जिल्हे टोटल मिळून 16 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 6वा हप्ता 100% विस्तांतर होणार आहे। सरासरी आपण आता 16 जिल्हे बघितले, परंतु उर्वरित जे अजून 9 जिल्हे राहिलेले आहेत त्या 9 जिल्ह्यांचे सुद्धा लगेच नावे सांगून टाकतो। या ठिकाणी बघू शकता, रायगड आहे, रत्नागिरी आहे, ठाणे आहे, सोबतच पुणे आहे, सोबतच सातारा आहे, सोलापूर आहे। अशा पद्धतीने या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे विस्तांतर केले जाणार आहे। टोटल मिळून 22 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तांतर केले जाणार आहे। परंतु जे अजून 3 टायटॅनिक जिल्हे आहेत त्या टायटॅनिक जिल्ह्यांविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, औरंगाबाद आहे, औरंगाबाद म्हणजेच आताच त्याचं नाव संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। त्या औरंगाबादमध्ये आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच जालना आहे, हिंगोली आहे। अशा पद्धतीने तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आजच विस्तांतर केला जाणार आहे। बघा माता भगिनींनो, तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये इतकी रक्कम गव्हर्नमेंट कडून दिली जाणार आहे। सोबतच मोफत पिठाची गिरण याच्या खरेदीसाठी 20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत, कशा पद्धतीने शिलाई मशीन असेल, पिठाची गिरण असेल किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।